अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झालंय आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी नागरिकांना इंधनांचा वापर कमी करण्याचे, प्रवास मर्यादित ठेवण्याचे आणि ऊर्जा बचतीचं आवाहन केलंय। त्यांच्या या आवाहनाला राज्यातील भाजप नेते आणि मंत्र्यांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली दिसतेय। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी आज इलेक्ट्रिक वाहनाची टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि ती बुक सुद्धा केली। तसंच मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंनीही त्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्यावरती आणल्या। तेही लवकरच इलेक्ट्रिक कारचा वापर करणार आहेत असं कळतंय। मी माझ्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या। माझ्याकडे 6-7 गाड्या होत्या, आता 3 वर आणल्या आहेत, 2 वर आणलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इलेक्ट्रिक गाडीचं पण सिंधुदुर्ग जी माझी डीव्ही कार आहे जिल्ह्यातली प्रशासन, ती पण मी इलेक्ट्रिक गाडी आता विकत घेतोय। आम्ही जी उद्या काल पेट्रोलची डिझेलची घेणार होतो ती आता इलेक्ट्रिक गाडी करणार आहोत। तर अशा पद्धतीचे सकारात्मक बदल अगर आपण स्वीकारले तर मला विश्वास आहे आपल्या देशाला महासत्ता बनवण्याशिवाय की जे काय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे, तो निश्चित पद्धतीने साध्य होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।